मटकीची भाजी करूया. त्यासाठी मटकी काल सकाळी भिजवलेली आणि रात्री पाणी काढून त्याचे मोड काढले. ते बघा, हिरव्या मिरचीची करायची. त्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे, कांदा, टोमॅटो, राई, हिंग, मीठ, हळद, धना पावडर, तेल पण लागणार आहे. कढई ठेवली गरम कराय. तेल टाकूया. कोथिंबीर पण टाकायची, ती नंतर टाकायची. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची. मग मिरच्या टाकूया. हे बघा, चांगली तडतडते आहे. तर मिरच्या टाकूया. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या भाजायच्या. धुवून घेतलेल्या त्या ओल्यात ना, उडतात त्या. आपण त्यात कांदा टाकूया. बघा, भाजत आल्यात. भाजत आल्यात. आता कांदा टाकूया. कांदा चांगला भाजून घेऊया. मग टोमॅटो टाकूया. कांद्यात मीठ टाकूया. म्हणजे कांदा लवकर भाजल. कांदा भाजत आलाय बघा. त्यात टोमॅटो टाकूया. थोडंसं अजून भाजून घेऊया. कांदा भाजत आलाय. आता टोमॅटो टाकूया. कोथिंबीर कापून घेतली, ते टाकूया. नंतर टोमॅटो चांगला भाजून घेऊया. हिरव्या मिरचीची मटकी खूप छान लागते. चांगला टोमॅटो भाजून घेऊया एकदम मऊ. कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे. टोमॅटो पण चांगला मऊ झाला आहे बघा. त्यात हिंग टाकूया. बघा, एवढं हिंग घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकूया. म्हणजे हिंगाचा सुगंध खूप छान येतो. हळद टाकते आणि धना पावडर. हे बघा, ही मटकी टाकूया. त्याला चांगली मटकीला परतून घेऊया. आणि मग पाणी टाकूया. शिजण्यापुरतं सुकी करायचे. चांगली परतून घेऊया त्याला. अशी मस्त लागते बघा. चांगली परतली मटकी. त्यात कोथिंबीर टाकूया राहिलेली.
असे करून बघा, खूप छान लागते हिरव्या मिरचीचे. त्यात पाणी टाकूया शिजण्यापुरतं. बघा एवढं मी पाणी टाकलंय. परत त्याला चांगली शिजवून घ्यायची. चांगली शिजवून घेऊया. आता झाकण लावून झाकण लावते. चांगली शिजवून घेऊया. भाजी झाली, शिजली चांगली. हे बघा एकदम सुकी केली आहे. एकदम सुकी डब्यासाठी. बघा मस्तपैकी. आता झाकण ठेवून गॅस बंद करू.